हॅलो हॅलो नमस्कार महाराज. आपलं मी एजी न्यूज चॅनलमध्ये स्वागत करतो. आपण पारमार्थिक क्षेत्रामध्ये अनेक वर्ष काम करत आहे. नारोडी गाव असो, अन्य आंबेगाव तालुक्यातील गावं असतील, जुन्नर तालुक्यातील गावं असतील, तर या गावामध्ये आपण जे काही काम करता, हे काम करताना आपण मग भजन असेल, कीर्तन असेल, प्रवचन असेल, आवर्जून उपस्थित असतात. आणि दैनंदिन आपला जो काही उपक्रम आहे, तो उपक्रम आपण अगदी सकाळी पहाटे उठून पूजेपासून ते इतर जे कार्यक्रम असतील, कीर्तन सोहळा असेल किंवा प्रवचन सोहळा असेल, या ठिकाणी उपस्थित राहून जे काही आध्यात्मिक क्षेत्रामध्ये, पारमार्थिक क्षेत्रामध्ये आपलं योगदान देता, तर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत करतो. आपलं नारोडी गावामध्ये एक महिनाभर पुरुषोत्तम मासानिमित्त श्री पांडुरंग मंदिरामध्ये अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन केलेलं आहे. आणि हे आयोजन करत असताना 30 दिवस कीर्तन सोहळा आणि अन्नदान हा कार्यक्रम, महत्त्वाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत असतो. उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये आपण आपल्या गावामध्ये, नारोडी गावामध्ये दर 3 वर्षांनी साजरा करत असतो. तर आपण या कीर्तन सोहळ्यासाठी नेमकं पारमार्थिक सेवा म्हणून काय काम करता, हे थोडक्यात सांगा. मी कीर्तनामध्ये, आपलं पूर्ण नाव सांगा सुरुवातीला. हरिभक्त परायण भीमराव महाराज काळे, नारोडी. किती दिवसापासून आपण ही पारमार्थिक सेवा करत आहात? मी माझ्या पंढरपूरच्या रिटर्न वाऱ्या 12 झालेल्या आहेत. 12 रिटर्न वाऱ्या आहेत. हां, परतीच्या वाऱ्या आणि आंबेगाव पायी वाऱ्या. आंबेगाव तालुक्याचा विना माझ्याकडं त्या काळी होता. आणि सुरुवातीला आणि खेड तालुक्याचं सुद्धा नेतृत्व मी केलेले आहे. आळंदीतून जाणे आणि परत रिटर्न येणे, अशा परतीच्या वाऱ्या माझ्याकडून 12 झालेल्या आहेत. त्यामुळं तेने केले कृपादान, मस्तकी ठेविले कर, माया मोह निरसले, शुद्ध झाले कलेवर. त्यामुळं आपलं डोकं क्लिअर झालेलं आहे. आणि परमेश्वरानं म्हणजे पांडुरंगानं, भगवान श्रीकृष्णानं आपल्याला भरपूर दिलेले आहे. आणि जो परतीच्या वाऱ्या करतो त्याच्याकडं भरपूर काही सांगण्यासारखं असतं. यावर्षी वारीला जाणार? हो, पायी दिंडी सोहळ्यामध्ये. पायी दिंडी सोहळ्यामध्ये. कोणत्या दिंडीमध्ये आपण सहभागी असतात? आपल्या 52 नंबरमध्ये. 52 नंबर. याचं संपूर्ण नियोजन कोण करतं? नियोजन अध्यक्ष करतात ते आंबेगाव तालुक्याचे वगैरे. अध्यक्षांचं नाव सांगता येईल? आता काय सगळे नवीन झालेली आहे, त्यामुळे नवीन. हो, नवीन. मग आता पायी सोहळा करताना जो काही आनंद मिळतो, त्या आनंदाचं अगदी थोडक्यामध्ये वर्णन करता येईल? हो, की रस्त्यानं जाताना भजन चालू असतं माऊलीच्या पाठीमागं. आणि सर्व वारकरी, मोठ्याने बोला. सर्व वारकरी त्याच्यामध्ये भजनामध्ये दंग झालेले असतात. आणि त्यामुळं आणि आनंद मिळतो. इतका आनंद कुठेच नाही आहे. आणि फार समाधान वाटतं संध्याकाळी मुक्कामाच्या. बरं, परमार्थाचा अर्थ आपल्याला सांगता येईल? परमार्थ हो, तुमच्या दृष्टिकोनातून सांगा. परमार्थ म्हणजे काय, की देवाची सेवा करणं. आणि देवाची सेवा केल्यानंतर आपल्याला सर्व काही नंतर तो देती तेव्हा घेशी. त्याची सेवा जर केली तरच आपल्याला मेवा मिळतो, तसा मिळणार नाही. मग देवाला आपण काय अर्पण करतो? देवाला आपण आपले शुद्ध भाव अर्पण करायचा. शुद्ध भाव. शुद्ध भाव म्हणजे नेमकं काय सांगतो? नेमकं काय म्हणजे आपलं अंतःकरणातून देवाची भक्ती करायची. देवाची भक्ती करायची. हो. पण समाजासाठी शुद्ध परमार्थ म्हणजे नेमकं काय? समाजाकरता शुद्ध परमार्थ म्हणजे
समाज येतो जातो, कीर्तन ऐकतात आणि त्यातून श्रवण भक्तीतून त्यांनाही ज्ञान मिळलं जातं. म्हणजे तुम्ही परमार्थ करताना स्वतः आनंद घेताच घेता, पण मग सगळ्यांना, आपल्या कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीला ज्याचं त्याचं स्वातंत्र्य देता, हो त्यांच्या गरजेनुरूप, त्यांच्या त्यांच्या आवडीनिवडीनुरूप, हो हो नित्यनेमाने आपण नित्यनेमाने आपलं हे सगळं चालू असतं. देवाची पूजा, गाया गोठे रोज ज्ञानेश्वरी वाचता? रोज ज्ञानेश्वरी वाचतो, पुन्हा रोज वाचन आपल्याकडं असतं. बरं, गावात आल्यानंतर म्हणजे कीर्तन सोहळ्यामध्ये आल्यानंतर, या कीर्तन सोहळ्यामध्ये आपण टाळ घेता, हो उभे असता, एक टाळ दीड तास घेतो, विना घेतो, विना घेता. जिथं कमी बाजू असेल तिथं ती माझ्याकडे असते. आजच्या तरुण पिढीने म्हणजे आपल्या कुटुंबासहित किंवा कुटुंबातल्या मुलांसहित या पारमार्थिक सेवेमध्ये सहभागी व्हावा असं आपल्याला वाटतं? हा, सहभागी व्हावं असं वाटतं, पण तरुण पिढी येऊ शकत नाही. मग तरुण पिढीला आपण काय संदेश देऊ नाही, शकता? तरुण पिढीला आपण मार्गदर्शन किती करतो, वळवायचं म्हणलं त्याला बाल कडूच दिलं पाहिजे. बालकडू. ज्यावेळी लहान वय असतं त्यावेळी त्याच्यावर ते मग ते संस्कार कोणी आई वडिलांनी आई केले? वडिलांनी द्यायचे असतात. पहिले गुरु म्हणजे आई वडील, पहिले नंतर गुरु. पहिले गुरु आई वडील, नंतर शाळेत गेल्यानंतर शिक्षक. मग अलीकडच्या काळामध्ये आईवडिलांची सेवा किंवा आईवडिलांचा शब्द आजची तरुण पिढी मानते का, ऐकते का? नाही, ही मानायला तयार नाही. ज्या वेळेला बालवय असतं ना तोपर्यंत मानतात, परंतु पुढे पुढे जसं उच्च शिक्षण होतं हां, तसं ते मानू शकत नाही. कारण विचारामध्ये बदल होतो. विचारांमध्ये बदल होतो. आजची तरुण पिढी या संप्रदायामध्ये वळताना भाऊ त्यांनी वारी करावी, कीर्तन प्रवचन करावं, किंवा एक वेगळ्या प्रकारचं प्रबोधन जे समाजाला गरजेचं आहे, पर्यावरणाचं प्रबोधन असेल किंवा नेत्रदानाचं महत्त्व असेल, अवयवदानाचं महत्त्व असेल, ज्ञानदानाचं महत्त्व असेल, याबद्दल आपण काय सांगू शकता? नाही, हे तरुण वर्ग ह्या कीर्तन प्रवचन यांच्याकडे वळू शकत नाही, कारण त्यांचं अध्यात्म फार वेगळं असतं, त्यामुळे ती इकडे वळू शकत नाही. आणि हे आता आमच्यासारखे वयस्कर माणसं एवढीच फक्त कीर्तनाला असतात. देगलूरकर महाराज, हो, पंढरपूरचे, म्हणजे मी बऱ्याच वेळेला त्यांची कीर्तन प्रवचनं ऐकलेली आहेत. हो. पण परमार्थाचा अर्थ सांगताना अत्यंत साधा आणि सोपा सांगितला त्यांनी. ते असं म्हणतात की आपल्याकडून संसारामध्ये कुठल्याही प्रकारचा इतरांना त्रास होऊ नये याची काळजी जर आपण घेतली, कोणत्याही व्यक्तीला, समाजातल्या कोणत्याही घटकाला जर आपल्याकडून त्रास झाला नाही, तर तो खरा परमार्थ आहे. अगदी बरोबर आहे. अगदी बरोबर आहे. म्हणजे मलाही त्यांचं ते बोलणं आवडलेलं आहे. परमार्थ म्हणजे काय, आपल्या घरापासूनच सुरुवात करायची. एकमेकाला त्रास झाला नाही पाहिजे, नाही झाला, जशी पाहिजे तशी वागणूक मिळाली पाहिजे. शेती करून परमार्थ करावा असं आपल्याला वाटतं का? शेती करून परमार्थ करावा, तुकाराम महाराजांनी त्यावेळेला परमार्थ केला. संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला. म्हणजे त्यांनी संसार सांभाळून त्या संसारामध्ये राहून फक्त मोठे मोठे साधू संत यांनी सायास केले. प्रपंची असताना मन नाही ओविले. परमार्थ होतो, पण त्या पद्धतीने त्यांनी केला तर, म्हणजे कोणी केला तर, स्वतः केला तर परमार्थही होऊ शकतो, प्रपंचही होऊ शकतो. फक्त काय त्यामध्ये संसारामध्ये असणे, परंतु त्यामध्ये अडकून राहायचं नाही. मला सांगा, अन्नदान श्रेष्ठ की नेत्रदान श्रेष्ठ? अन्नदानापेक्षा नेत्रदान श्रेष्ठ. का बरं? का म्हणजे आपण दुसऱ्याला जर आपले नेत्र दिले तर त्यालाही पुढे पाहण्याची दृष्टी मिळू शकते. मला सांगा, मग पुन्हा आणखी माझा असा प्रश्न आहे, अन्नदान श्रेष्ठ की अवयवदान श्रेष्ठ? अन्नदानापेक्षा अवयवदान श्रेष्ठ आहे.
का असं आपल्याला का वाटतं? असं की त्याचे पुढच्याचे अवयव गेलेले असतात. आपले अवयव जर त्यांना जर दिले तर तो जीवनामध्ये एखादा- उभाव राहू शकतो. एखाद्या कुटुंबामध्ये एखाद्या व्यक्तीचा अपघात झाला किंवा तो शेवटच्या स्टेजला असेल, आता तो जगू शकत नाही, तर कुटुंबाने किंवा इतर व्यक्तीने किंवा त्यांनी स्वतः अवयवदान केलं किंवा त्यांनी इच्छा प्रकट केली, तर ती समाजाच्या दृष्टिकोनातून अत्यंत चांगली गोष्ट आहे. हो, म्हणजे अवयवदान केलं पाहिजे, नेत्रदान केलं पाहिजे. नेत्रदान केलं पाहिजे. बरं, ज्ञान सर्वश्रेष्ठ आहे असं आपल्याला वाटतं का? हो, ह्या पृथ्वी तलावर ज्ञानदान हे सर्वात श्रेष्ठच आहे. विद्याविहीना पशु, ज्याच्याजवळ ज्ञान नाही तो पशुसारखाच आहे असं समजलं. बरं, मला सांगा, स्त्रियांनी कीर्तनं करावीत का करू नये? स्त्रियांनी कीर्तनं केलीच पाहिजे. केली. कारण त्या काळात बहिणाबाई चौधरी, मीराबाई, सखूबाई हे संत होते का नाही? बहिणाबाई चौधरी या कवयित्री होत्या. कवयित्री होती, पण मीराबाई, सखूबाई सखूबाई यांनी कीर्तने केलेली आहेत. आणि जर आपली नारोडीची ग्रामदैवत जे आहे, आपलं आदिमाया नारोडीचं- शक्ती मुक्तादेवी, हो मुक्तादेवीने कीर्तन प्रवचनं केली आहे. केलेले आहेत. म्हणून तर आपण आपलं ग्रामदैवत एवढं सुंदर मंदिर, की लोकांनी अगदी जिल्ह्यातल्या नव्हे तर महाराष्ट्रातल्या लोकांनी यावं आणि हे मंदिर पाहावं. इतकं सुंदर, अत्यंत सुंदर देखणं हे मंदिर उभं केलेलं आहे. आणि सगळ्यांनी इथं येऊन या मातेचं दर्शन घ्यावं असं आपल्याला वाटतं की नाही? हो, आपलं मंदिर सुंदर झालंय असं वाटतं. आपलं हे मंदिर सुंदर आहे. आणि चास या ठिकाणी रेड्याची दशक्रिया झाली आणि ती त्या मार्गातून आपल्या नारोडी गावात आलेली आहे. आज जे आपल्या मुक्ताबाईचं मंदिर आहे, या ठिकाणी मुक्ताबाईने प्रवचन केलेले आहे. म्हणून त्या ठिकाणी मुक्ताबाईचं मंदिर उभारण्यात आलेले आहे उभारण्यात आलं पूर्वजांनी. म्हणजे जुनं मंदिर कधी उभारलं हे याचा इतिहास काही सांगता येईल का? याचा- जुनं मंदिर जुनं मंदिर आता म्हणजे नवीन तर आपल्या डोळ्याने खतच झालेलं आहे. जुनं मंदिर म्हणजे आमच्या आजोबांनी पंजोबांनी ते केलेले, ते मलाही सांगता येणार नाही. आता मला सांगा, खूप मंदिरं व्हावीत असं आपल्याला वाटतं की एखादी सुंदर शाळा, सुंदर दवाखाना गावागावात उभा राहावा असं आपल्याला वाटतं. हो, हे झालंच पाहिजे. म्हणजे ज्ञानमंदिरं उभी राहिली पाहिजे. मंदिरापेक्षा शाळा वगैरे हे व्यवस्थितपणा जोडतो. आरोग्य सेवा केंद्र हो, ही त्याबरोबर जोड आहे. चांगली सेवा मिळाली चांगली पाहिजे. सेवा मिळते, आरोग्य चांगलं राहील, लोकांची गैरसोय होणार नाही. मग आता पंढरीच्या वाटेवर आपण आता यावर्षी तुम्ही सहभागी होणार आहे दिंडी सोहळ्यामध्ये. हो, दिंडी सोहळ्याचं आपण एक सुख म्हणून, आध्यात्मिक सुख, पारमार्थिक सुख म्हणून त्याच्याकडं कसं पाहता? त्याच्याकडं कसं पाहतं म्हणजे परमार्थ केल्यानंतर परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण, ह्या आचरणाप्रमाणे जर वागलं तर देव आपल्यावर कृपा केल्याशिवाय राहत नाही. मला असं वाटतं की आपण देवाकडे जातो, वारीला जातो, याच्यातनं आपल्याला समाधान मिळतं, मनामध्ये शुद्ध भाव निर्माण होतो आणि त्या शुद्ध भावातून आपण समाजाशी चांगलं वागतो. म्हणजे खरं तर मला असं वाटतं की हा वारीचा अर्थ आहे. आपलं मन शुद्ध करण्यासाठी जरूर वारीला गेलं पाहिजे. वारीमध्ये जाणे, तंबूमध्ये राहणे, अनेक प्रकारची लोक असतात. त्यांच्या आणि विचारांची त्यांच्या देवाण विचारांची देवाणघेवाण, एकत्र राहणं, यालाच कुटुंब समजलं जातं. म्हणून मग आपण तिकडून आल्यानंतर आपल्या घरामध्ये आपण कसं वागतो याची जाणीव वारी कधी सुरू झाली असं सांगता येईल का आपल्याला? नाही. ती फार आता 700-750 वर्षे होऊन गेली. आणि याचा ज्ञानदेवांच्या ज्ञानदेवांच्या याच्याप्रमाणे ते मला सांगते ना. मग आत्ता माझं वय आहे ना 70-65 आहे, 65च्या दरम्यान आहे. म्हणजे जुन्या लोकांना पण सांगता येईल. नाही, सांगताच येणार नाही. कारण
ज्ञानोबाच्या नंतर तुकाराम महाराजांच्या नंतर आपले जन्म झाले म्हणून आपण पुण्यवान आहोत. वारीमध्ये खूप लोकांनी सहभाग घ्यावा किंवा पांडुरंगाच्या दर्शनासाठी जावं असं आपल्याला जर वाटत असेल तर त्यासाठी आपण काय प्रयत्न करता? नाही, त्याकरता प्रयत्न म्हणजे वारीतच चालत जाणे आणि परत मग रिटर्न. लोकांनी सहभागी व्हावं याच्यासाठी आपण काय करता? नाही, लोकांनी सहभागी व्हावं म्हणजे तुम्ही स्वतः वैयक्तिक काही प्रयत्न करता का? नाही, प्रत्येकाला प्रवृत्त ज्ञानदान ऐका, श्रवण प्रवृत्त करा. होतं. हे प्रवृत्त म्हणजे तुम्ही फक्त वारीला चला असं म्हणता की त्यांना ते वारीचं महत्व नाही, पटवून देता? वारीचं महत्व पटवून देतो. वारीला आल्यानंतर आपल्या जीवनामध्ये काय बदल होतो हेही कळलं जातं. पुन्हा वारीमध्ये अनेक प्रकारचे लोक असतात, आरोग्य पथकं असतात, अनेक प्रकारच्या सेवा असतात, मुक्कामाच्या शासनाकडून मिळतात. शासनाकडून मिळतं. मुक्कामाच्या ठिकाणी शासनाचा खर्च असतो आणि कोणीही उपाशी राहू शकत नाही. मग वारीमध्ये जाताना आपण स्वतः किंवा वारकऱ्यांनी स्वच्छता असेल ही काटेकोरपणे पाळली पाहिजे. पाळलीच स्वच्छता पाहिजे. पाळली पाहिजे, कारण आपण ज्या रस्त्याने का- जातो कारण काय आहे, कारण प्रत्येक स्वच्छता गावातले हो ही अतिशय महत्वाची. आणि शासनाने पुरवलेल्या ज्या वेगवेगळ्या सुविधा असतील, आरोग्याच्या सुविधा असतील, स्वच्छतेच्या सुविधा असतील किंवा अन्य सुविधा असतील तर त्याचं पालन आपण सगळ्यांनी केलं पाहिजे असं केलंच वाटतं. पाहिजे. केलंच पाहिजे म्हणजे कुठल्याही हो, जाणाऱ्या गावातल्या लोकांना आपल्यापासून त्रास त्रास होणार झाला नाही नाही पाहिजे. पाहिजे ही काळजी आपण ही सगळ्यांनी सगळ्यांनी वारकऱ्यांनी घेतलीच पाहिजे. घेतली पाहिजे. मग आता यावर्षी तुम्ही वारीत सहभागी हो, होणार वारीत सहभागी आहेच. आहे. मग जाताना पायी जाणार आणि येताना जाताना पायी जाऊन परत रिटर्न पायीच येणार आहे यावर्षी यावर्षी. आणि माझ्या 12 झालेल्या आहेत. यापूर्वी 12 आणि 12 नंतर मी फक्त इकून जाणे, परत तिकून एसटीने येणे. पण आता त्याशिवाय मग गेल्यानंतर म्हणजे वारीला गेल्यानंतर घराची, शेतीची, कुटुंबाची काही ओढ लागते का? नाही, काही नाही. त्यामध्ये ना कशाचीच आठवण होऊ शकत नाही. अजिबात. बरं, आता आपण सहभागी झालात. मी आपल्याकडून अध्यात्मातली सेवा परमार्थ समजून घेतला. आपल्या परीने तो सांगण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. मला तर तुमच्या सांगण्यावरून असं वाटतं जास्तीत जास्त लोकांनी वारीमध्ये सहभागी व्हावं, स्वतः आनंद मिळवावा वारीचा आणि पारमार्थिक आनंद मिळवावा आणि आपल्या मनातले जे चांगले विचार असतील, सद्विचार असतील, सद्गुण असतील ते इतरांच्या पर्यंत वारीच्या माध्यमातून पोचवावेत. हे आपल्याकडून मलाही समजलं आणि इतर लोकांनाही समजेल. मी आपल्याला धन्यवाद देतो. पुन्हा पुन्हा आपल्याला धन्यवाद. धन्यवाद.